महाराजांचा भी फोटो टाका करता धरता हेच होते आधी तुम्ही बोट करून दाखवा मला या महाराज होते मंदिराच्या म्हणायचं स्थापन यांच्यापासून झालेलं आहे. स्थापन झालेली तारीख 20 साल था ना इनका उम्र तब नागराज यहाँ पे दिखे थे। हाँ पकड़ा था। हाँ 7 दिन था और ज्ञान पे। आप जो बोलेंगे बोलो, मैं रोकेला बोलते हैं। मैं क्या कहना चाहते हो आप बताइए। मैं महाराज की बहू हूँ, सोनू शर्मा, वो मोतीलाल शर्मा। और बहुत पहले वो उनको नाग पकड़ा तभी स्थापना किए थे मंदिर का। अभी इतने साल से मंदिर है, जागृत मंदिर है। क्या नाम है महाराज का? मोतीलाल शर्मा। अच्छा जी। बाद में वो नाग बाबा उनको सब बोलने लगे। अच्छा। और फिर इतने साल का मंदिर है और आज इतना बड़ा तकलीफ उनको आ रहा है, ऐसा नहीं होना चाहिए। हम सबसे विनती करते हैं, बिल्डर से भी, गवर्नमेंट से भी, कि मंदिर इधर रहना चाहिए, हमको मंदिर इधर ही चाहिए। आपको आश्वासन कौन से नेता ने दिया है? अभी तक तो कोई नहीं दिया। लेटर आपने दिया है कहीं पे? हाँ लेटर दिए। कहाँ पे दिए? सोनू को बुलाओ ना। बोलिए, आप बोलिए। हॅलो, मी मंगल सोनवणे। हाँ। हा मी इथं ना जन्म माझा इथंच झालाय। हा आता मी 52 वर्षाची आहे। माझ्या आधीपासून हे मंदिर आहे। तुम्ही झोपडी सोडत नाही तर आता मंदिराच्या मागे लागलात। याचं कारण काय? काय बिल्डरनी फक्त पैसेच बघावं काय? हा माणुसकी नावाची काय चीज आहे का नाही आहे? अहो देवस्थान आहे, देवस्थानाला तरी सोडा तुम्ही। हा हे महाराज आहेत, हे महाराज आहेत, हे 25 वर्षाचे होते तेव्हा त्यांना इथं सरपराज भेटला होता। हा ते सरपराज त्यांना महिन्याने वर्षानुवर्ष त्यांचा रस्ता अडवायचा, म्हणून त्यांनी इथं मंदिराची स्थापना केली। हा म्हणून आम्ही सगळे झटतो, फक्त हे मंदिर राहावा। हा झोपडे तर तोडून तुम्ही सगळ्यांना बेघर केलेलंच आहे, फक्त हे मंदिर तरी राहू द्या। हा देव है, ये देव है म्हणून तर जग जगतंय। हा देवाच्या याच्या कृपेने तुम्ही देवाला सुद्धा सोडा नाहीत। हा फक्त देव राहू द्या, हेच आमचं मागणी आहे। हे मंदिर सोडा, तुम्ही सगळ्यांच्या झोपड्या तोडल्यात, बेघर केल्यात, ते सगळं चाललंय। तुम्ही घराला घर दिलात ते सगळं मान्य आहे, पण हे फक्त मंदिर राहू द्या इथं। ह्या एक मंदिराने तुम्ही काय लोकपती, करोडपती, अरबपती नाही बनणार आहे। हा एवढ्यांना ज्यांना नव्हते नंबर पाडू तुम्ही खोटे नंबर पाडू 2-2, 3-3, 4-4, 5-5 घरं दिल्यात। हा फक्त एक मंदिर तुम्हाला काय भारी पडतंय? एक मंदिर राहू द्या ना। तुम्ही काय बोलणार? मी नाही बोलणार एवढे। मग गीता मस्के आहे मी। अच्छा बोलिए। मी पहिल्यापासून इथंच राहते आणि मंदिर पहिल्यापासून इथं आहे। मी तर बाजूलाच होते, मंदिरच्या पायऱ्याशीच होते मी पण तर राहायला। हो माझं नाव अश्विनी वाघमारे आहे। मी जसं लहानपणीपासून बघते हे मंदिर असंच आहे आणि आम्हाला इथेच हवं आहे, आम्हाला दुसरीकडे कुठे नको हे मंदिर। थँक्यू। तुम्ही काय बोलणार साहेब? लेटर वाचून सांगा। हे आम्ही लेटर बनवलेलं होतं। या लेटरच्या हिशोबाने हे मंदिर म्हणजे आत्तापर्यंत ह्या माझ्या सासू आहे, आत्तापर्यंत ह्या पुजारी या मंदिराच्या अगेन्स्ट नाही तर ह्या घराच्या अगेन्स्ट यांना आजपर्यंत काहीच चेक दिला गेलेला नाही ना, त्यांना घर दिलं गेलेलं। तरी त्यांना निष्कासनाच्या आत्तापर्यंत 7 नोटीस येऊन गेलेल्या आहे। आता पण दबाव तंत्र वापरून ते हे मंदिर तोडण्याच्या मागे आहे बिल्डर। हे मंत्रालयामध्ये लेटर दिलेलं होतं, त्याच्या अनुसार एक टीम येऊन इथं चेक करणार होती मंदिर पुरातत्व आहे का नाही आहे। आत्तापर्यंत ती टीम पण येऊन गेलेली नाही आहे, तरी परत अगेन एक नोटीस आलेली आम्हाला की हे निष्कासन 2 तारखेला होणार, तर हे तात्काळ स्टॉप करावा आणि याच्यावर कार्यवाही व्हावा अशी नम्र विनंती।